नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. तीन टाइप सेंटेन्सचे झाले. लास्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स झाला आपला. पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. आणि नेक्स्ट आपण जो टाइप आहे तो आपण चालू करतो. ठीक आहे, तर तिन्ही पण एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या फास्ट. तर मला वाटतं स्क्रीनशॉट तुमचा मारून झाला असेल. असर्टिव्ह सेंटेन्स, इंपेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नेक्स्ट टाइप आता आपण घेतोय सेंटेन्स मधला. तर मी या बाजूला लिहितो आता. फोर्थ वन जो टाइप आहे तो आपला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर मी बोर्डवर लिहितो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तुम्हाला वाटतं 10th ला ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला असेल ग्रामरचा त्यांना माहित असेल इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन्स. बघा मी पुन्हा एकदा रिकॉल करतो. फर्स्ट आपण घेतला इंपेरेटिव्ह सेंटेन्स, सॉरी असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काय होतं तर आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणून आपण लिहिलं. नेक्स्ट सेकंड इंपेरेटिव्ह घेतलं. इंपेरेटिव्ह मध्ये काय लिहिलं आपण कमांड और रिक्वेस्ट. आणि थर्ड आपण घेतला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय तर एक्सक्लेमेटरी मार्क. आता नेक्स्ट टाइप आपला जो आहे ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला मी खाली लिहिलं क्वेश्चन्स. जसं मगाशी दिलेलं तसं मी इथे सेंटेन्स लिहितो. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, मी इथे काय लिहिलं क्वेश्चन्स, इथे लिहिलं इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता क्वेश्चन्स म्हणजे काय तर कुठलाही क्वेश्चन असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम. आता आपल्याला सेंटेन्स बघूनच समजतंय क्वेश्चन मार्क असू दे किंवा नसू दे. क्वेश्चन बघूनच समजतंय आपल्याला की याच्यामध्ये क्वेश्चन केलेलं आहे. मग क्वेश्चन केलेलं सेंटेन्स असेल तर काय म्हणणार आपण त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. पण लक्षात ठेवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पण आपण काय लिहिलं इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट टाइप जो आपला आहे ओपन सेंटेन्स. आता लक्षात घ्या पहिले जे चार टाइप होते आणि हा जो पाचवा टाइप आहे. आता हा जो पाचवा टाइप आहे ह्याला मी थोडासा असा बॉक्स करतो. त्याचं कारण असं हा ओपन सेंटेन्स आपल्याला ग्रामर मध्ये नव्हता. या ओपन सेंटेन्सचं मीनिंग काय होतं हे लक्षात घ्या. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला मी म्हणलं क्वेश्चन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय तर आता ओपन सेंटेन्स व्यवस्थित लक्षात घ्यायचं. ओपन सेंटेन्स म्हणजे आता समजा मी कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं. फॉर एक्झाम्पल असं लिहितो x² - x - 6 is equal to 0. आता तुम्हाला आठवत असेल असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये पण मी असंच लिहिलेलं पण पुढे x ची व्हॅल्यू लिहिलेली. आता इथे बघा पुढे x ची व्हॅल्यूच नाही लिहिली म्हणजे असं लिहिलेलं नाहीये x is equal to 4 अशी मी व्हॅल्यू लिहित नाहीये. तर या सेंटेन्सला म्हणायचं ओपन सेंटेन्स. अजून एक सेंटेन्स लिहितो मी बघा या बाजूला. ही इज गुड क्रिकेटर. आता मला सांगा ही इज गुड क्रिकेटर. आता बघा ही इज गुड क्रिकेटर. समजा मला युवराज सिंग आवडते मी म्हणणार युवराज सिंग इज गुड क्रिकेटर. तुम्हाला विराट कोहली आवडत असेल तुम्ही म्हणणार विराट कोहली इज गुड क्रिकेटर. म्हणजेच काय या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ही त्याच्यामध्ये पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होते. म्हणजेच बघा माझ्याकडे आला तर आन्सर वेगळे आहे युवराज सिंग आहे. तुमच्याकडे गेला तर विराट कोहली आहे. थर्ड पर्सन असेल त्याकडे वेगळा आन्सर आहे. म्हणजे पर्सन टू पर्सन काय होते ट्रूथ चेंज होते. म्हणून या सेंटेन्सला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. बघा अजून एक एक्झाम्पल लिहितो मी. इट इज रेड इन कलर. आता मी म्हणतो इट इज रेड इन कलर. प्रत्येक जण वेगळी गोष्ट इमॅजिन करणार आहे. मी म्हणतो रोजेस आर रेड इन कलर. तुम्ही अजून वेगळं काहीतरी इमॅजिन करणार म्हणजे रेड कलरच्या बऱ्याचशा गोष्टी आपण प्रत्येक पर्सन टू पर्सन इमॅजिन करणार आहे. म्हणजे सेम पर्सन टू पर्सन याचं ट्रूथ काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणून हे दोन्ही पण ओपन सेंटेन्स आहे. ठीक आहे, तर एक लास्ट एक्झाम्पल लिहितो. मॅथ्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता बघा मला जर कोणी विचारलं मॅथ्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे का तर मी 100% होच म्हणणार आहे कारण मला मॅथ्सचा विषय आवडतो. पण कुठल्या बायोवाल्याला जर विचारलं मॅथ्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट तर तो काय म्हणणार आहे नाही बाबा मॅथ्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट नाहीये. तसंच पर्सन टू पर्सन आपण जर विचारलं तर एक येस म्हणेल एक नो म्हणेल. एखादा येस म्हणेल परत एखादा नो म्हणेल. म्हणजे पर्सन टू पर्सन ह्याचं ट्रूथ चेंज होणार आहे. म्हणून हे पण सेंटेन्स आपलं काय तो ओपन सेंटेन्स आहे.
लक्षात घ्या बारकाईने तुम्ही, हे जे पहिला आपण लिहिलं या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू नव्हती म्हणून ह्याला आपण म्हणलं ओपन सेंटेन्स. x ची व्हॅल्यू दिली तर त्याला आपण काय म्हणतो आठवत असेल असर्टिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन चेक करा, इथे ही आहे इथे इट आहे म्हणजे या जागी आपण काही पण इमॅजिन करू शकतो म्हणजे पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होईल म्हणून हे दोन्ही पण ओपन सेंटेन्स आहे. सेम या सेंटेन्सला पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होणार आहे म्हणून ह्याला पण आपण म्हणतोय ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स खूप महत्त्वाचा आहे. पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंजेस किंवा वॅरीज. ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये लिहिलं पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंजेस सेम इट इज नॉट ए स्टेटमेंट. तर बघा चेक करा, पर्सन टू पर्सन ट्रूथ काय होतं चेंज होतं आणि इट इज नॉट अ स्टेटमेंट. तर आता मी पुन्हा सगळं रिवाइज करतो मग आपण एक्सरसाइज कडे वळूया. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपण जे टोटल टाइप्स घेतले, टोटल टाइप्स आपण घेतले 5 टाइप्स. पहिला टाइप आणि हा जो पाचवा टाइप आहे हे दोन्ही टाइप खूप महत्त्वाचे आहेत. दुसरा तिसरा चौथा खूप इझी आहे. मी फक्त पटकन रिवाइज करून घेतो. सगळ्यात पहिला आपला जो टाइप येतो त्या टाइपचं नाव काय असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय तर इट इज अ स्टेटमेंट. तर आता ऍक्च्युअली मध्ये जर बघायला गेलं तर पहिल्या आणि पाचव्या मध्येच काहीतरी आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. दुसरा तिसरा चौथा खूप सोपं आहे. ठीक आहे, तर आता हे पण तुम्ही पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. मग मी ह्याची पण एक ट्री डायग्राम काढतो ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्ही याचा पटकन एक 2 सेकंद स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, मला वाटतं स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. आता मी याची ट्री डायग्राम काढतो जेणेकरून आपल्याला पूर्ण सेंटेन्सचे टाइप व्यवस्थित लक्षात राहतील. त्याचबरोबर पहिल्या एक्सरसाइज मध्ये कुठल्याही क्वेश्चनला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आता मी एक ट्री डायग्राम काढतो. ट्री डायग्राम आपण ह्याच्यासाठी काढतो जेणेकरून ट्री डायग्राम मध्ये आपल्याला पूर्ण कन्सेप्ट रिवाइज होतो आणि क्लिअर पण होतो. त्यासाठी आपण ट्री डायग्राम काढतो, लक्षात घ्यायचं. तर तुम्ही हेडिंग लिहितो सेंटेन्स. फर्स्ट टाइप आपला होता असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, त्याच्या खालीच बघा मी आता कसं लिहितो जेणेकरून आपल्या लक्षात राहील. डिक्लेरेटिव्ह, त्याच्याच खाली मी लिहितो स्टेटमेंट आणि त्याच्याच खाली मी लिहितो एक एक्झाम्पल दिल्ली किंवा पंजाब. आपण मग कशी लिहिलं मग पंजाब लिहितो. पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया. ठीक आहे, आता मी असं का लिहिलं जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आपण काय घेतलेलं. मी आधी ह्याच्यामध्ये बघा डिक्लेरेटिव्ह मध्ये स्टेटमेंट जसं लिहिलं तसं डिक्लेरेटिव्ह मध्ये अजून काही गोष्टी आहेत जसं की ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, मी इथे लिहितो पाहिजे तर स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. आता मी इथे लिहितो स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युले. ठीक आहे, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आणि त्याचबरोबर इक्वेशन असेल तर x ची व्हॅल्यू गिवन पाहिजे. त्यासाठी मी इथे फक्त त्याचे एक एक्झाम्पल लिहितो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. x² - x - 6 = 0, x = 3. ठीक है, x² - x - 6 = 0, x = 3. आता ही जी व्हॅल्यू आहे ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून हा आपला काय असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये बघा सगळं लिहिले. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इट इज अ स्टेटमेंट, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले, त्याचबरोबर इक्वेशन विथ द व्हॅल्यू ऑफ x हे सगळं असर्टिव्ह मध्ये येतं. आता मी ते जे एक्झाम्पल आहे पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया ते लिहित नाही, ते काय ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना समजणार आहे कारण ते डिक्लेअर केले. ठीक आहे, हे थोडंसं वेगळं आहे त्याच्यामुळे मी हे एक्झाम्पल लिहून ठेवले. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा.
या एक्झाम्पल मध्ये मी आठवण करून देतो, x ची व्हॅल्यू नाही दिली, बघा आठवण करा, x ची व्हॅल्यू नाही दिली तर त्याला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. x ची व्हॅल्यू दिली तर त्याला काय म्हणायचं, assertive सेंटेन्स. तर नेक्स्ट, हा खूप महत्त्वाचा टाईप आहे म्हणून मी ह्याचे एवढे लिहिलंय. नेक्स्ट, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. चला, इम्पेरेटिव्ह मध्ये तर जास्त काय नाहीये. इम्पेरेटिव्ह म्हणजेच कमांड और रिक्वेस्ट, सेम, नॉट अ स्टेटमेंट, बरोबर आहे. कमांड और रिक्वेस्ट, नॉट अ स्टेटमेंट. आणि ह्याच्यामध्ये वेगळं असं काय नाहीये लक्षात ठेवण्यासारखं. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक्झाम्पल एकच लक्षात ठेवा, प्लीज give me your pen. ठीक आहे, बघा आता लक्षात घ्या, इम्पेरेटिव्ह मध्ये काहीच अवघड नाहीये. कमांड किंवा रिक्वेस्ट म्हणलं की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं येऊन जाईल. पण लक्षात फक्त याच्यामध्ये या गोष्टी ठेवायच्या, इट इज अ स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट, इम्पेरेटिव्ह नंतर आपण घेतलं एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी मध्ये कसं आयडेंटिफाय करायचं, तर एक्सक्लेमेटरी मार्क कसा दिसतो हे सगळ्यांनाच माहित आहे. सेम याच्यासारखं नॉट अ स्टेटमेंट, एक्सक्लेमेटरी मार्क, नॉट अ स्टेटमेंट. आणि लास्ट एक्झाम्पल मी लिहून ठेवतो, ओ माय गॉड. ठीक आहे, हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नेक्स्ट आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह मध्ये काय होतं रे, तर क्वेश्चन्स, राईट. ह्याच्यामध्ये पण काय आपल्याला आयडेंटिफाय करायला अवघड नाहीये. सेम पॅटर्न, नॉट अ स्टेटमेंट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, एक्झाम्पल. तर एक्झाम्पल कोणतंही घ्या, व्हॉट इज युअर नेम. असं काही कंपल्सरी नाहीये की तिथे क्वेश्चन मार्क असलाच पाहिजे. आपल्याला दिलेल्या सेंटेन्स मध्ये समजणार आहे की क्वेश्चन आहे का नाहीये. ठीक आहे. आणि लास्ट आणि महत्त्वाचा टाइप तो म्हणजे ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स खूप महत्त्वाचं, मी स्टार्टला सांगितलं ओपन सेंटेन्स आणि हा असर्टिव्ह सेंटेन्स दोन्ही टाइप खूप महत्त्वाचे. तर ओपन सेंटेन्स मध्ये पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होतं, म्हणून मी इथे लिहितो पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंजेस. ठीक आहे, पर्सन टू पर्सन काय म्हणलं मी, ट्रूथ चेंजेस. सेम, नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट मी त्यामध्ये लिहितो यूज ऑफ इट, ही, शी. ठीक आहे, त्याच्यामध्ये इट आलं, ही आलं, शी आलं, तर त्याला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. जसं की आपण मगाशी म्हणलं इट इज रेड इन कलर, ही इज गुड क्रिकेटर, ही इज गुड म्युझिशियन. ठीक आहे. नेक्स्ट आणि लास्ट ओपन सेंटेन्स मध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक्झाम्पल. x² - x - 6 is equal to 0, x is equal to 5. x² - x - 6 is equal to 0, x is equal to 5. आता याच्यामध्ये चेक करा, x ची व्हॅल्यू दिली, x ची व्हॅल्यू दिली असेल तर काय म्हणायचं, तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. x ची व्हॅल्यू नाही दिली तर काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. मग हे ओपन सेंटेन्स. आता थोडंसं मी बॉक्स करतो इथे पण आणि या बाजूला पण. तर दोघांचं कंपॅरिझन तुम्ही बघा, दोन्ही इक्वेशन मध्ये इथे पण सेम इक्वेशन लिहिले मी, x² - x - 6 is equal to 0. या बाजूला बघा, x² - x - 6 is equal to 0. इथे x ची व्हॅल्यू 3 दिले, इथे x ची व्हॅल्यू दिलीच नाही. मग जेव्हा x ची व्हॅल्यू देणार तेव्हा त्याला आपण म्हणायचं असर्टिव्ह, जेव्हा x ची व्हॅल्यू नाही देणार तेव्हा त्याला आपण म्हणायचं ओपन सेंटेन्स. ठीक आहे. मग आता फक्त पूर्ण सेंटेन्सचे टाइप आहे, मी पूर्ण एकदम तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहून दिले, तर मी पटकन रिवाइज करतो. फर्स्ट टाइप आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये बघा काय लिहिले, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सेम, इट इज अ स्टेटमेंट, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आणि कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली असेल.
ठीक आहे. आता तुम्ही चेक करा टोटल जेवढे टाइप आहे त्याच्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी आपण लिहिले इट इज अ स्टेटमेंट, ते म्हणजे कुठे लिहिले ऍसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये लिहिले. मग आपल्याला जो एक्सरसाइज फर्स्ट आहे त्याच्यामध्ये जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन असा आहे चेक वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट ऑर नॉट. मग आपल्याला काय चेक करायचं आहे, तर स्टेटमेंट आहे का नाहीये हे चेक करायचं. म्हणजेच आपल्याला काय करायचं, पूर्ण सगळ्या क्वेश्चन मध्ये ऍसरेटिव्ह सेंटेन्सचा कुठला क्वेश्चन आहे बघायचा. ऍसरेटिव्ह सेंटेन्सचा जो क्वेश्चन आहे तो आपला काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. इझी आहे. मग आता तसंच मी पुढे जातो. इम्पेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह म्हणजे एकदम इझी आहे. कमांड ऑर रिक्वेस्ट, एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी मार्क, इंटरोगेटिव्ह, क्वेश्चन्स, फक्त ओपन, ओपन लक्षात ठेवायचं, पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज. आणि महत्त्वाचं लास्टला मी लिहिलं ते कुठलंही इक्वेशन दिलं x ची व्हॅल्यू नाही दिली तर त्याला म्हणायचं ओपन सेंटेन्स. ठीक आहे. तर सगळे नॉट अ स्टेटमेंट आहे, एकच इट इज अ स्टेटमेंट आहे. तर पुढचा पॉइंट आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूचा घ्यायचा आहे. त्याच्या आधी या पूर्ण ट्री डायग्रामची एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढचं ट्रूथ व्हॅल्यू घेऊन लगेच एक्सरसाइज आपल्याला स्टार्ट करायची. ठीक आहे. तर आता व्यवस्थित याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं फास्ट. तर आता आपले सेंटेन्सचे सगळे टाइप झाले. तर सेंटेन्सचे टाइप झाल्यावर जो आपल्याला क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज फर्स्ट मधला करायचा आहे त्यासाठी आपल्याला अजून एक पॉइंट माहित असला पाहिजे, तो म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू. तर मी एक नोट लिहितो. इफ गिवन सेंटेन्स इज स्टेटमेंट then the truth value can be determined. बघा आपण काय लिहिलंय, if given sentence is statement then the truth value can be determined. म्हणजेच काय, दिलेलं सेंटेन्स जर स्टेटमेंट असेल तर आणि तरच ट्रूथ व्हॅल्यू आपण काढायची. जर दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट नाहीये तर ट्रूथ व्हॅल्यू आपण काढूच शकत नाही. मग दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट कधी असेल, आता तुमच्या लक्षात आलं असेल दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट कधी असेल, जेव्हा ते असर्टिव्ह सेंटेन्स असेल, म्हणजेच जेव्हा ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल. समजते मी काय सांगतोय. मग आता समजा मी एखादा प्रश्न असा लिहिला, लक्ष द्यायचं व्यवस्थित. समजा मी मगाशी सारखं लिहिलं पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया. तर मला सांगा पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे का? तर आहे. का आहे? कारण की मी डिक्लेअर केले. बरोबर, मी सेंटेन्स डिक्लेअर केले, ह्याचा अर्थ हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच हे स्टेटमेंट आहे. बरोबर, तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली. हे स्टेटमेंट आहे, त्याचं कारण काय, तर स्टेटमेंट असण्याचं कारण असं आहे की ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ठीक आहे. तर आता आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काढू शकतो. असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणूनच काय ते स्टेटमेंट आहे. मग मी याची ट्रूथ व्हॅल्यू काढतो. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया. ट्रू आहे का फॉल्स आहे? तर फॉल्स आहे. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू दोन प्रकारे लिहितो आपण, टी आणि एफ. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय देणार, कॅपिटल एफ. समजते मी काय सांगतोय. म्हणजेच काय, दिलेल्या प्रश्नात पहिल्यांदा आपण काय बघायचं, ते स्टेटमेंट आहे का बघायचं. स्टेटमेंट आहे का बघायचं म्हणजेच काय बघायचं, तर दिलेला प्रश्न हा असर्टिव्ह सेंटेन्स आहे का बघायचा. समजतंय. तर आता मी अजून एक क्वेश्चन लिहितो. x² - x - 6 = 0. तर मला सांगा पहिल्यांदा हा स्टेटमेंट आहे का. तुम्ही थोडासा विचार करा. तर हे स्टेटमेंट आहे का रे, तर 100% तुमचा आन्सर असणार आहे की हे स्टेटमेंट नाहीये. त्याचं कारण असं, x ची व्हॅल्यूज दिलेली नाहीये. x ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर हे ओपन सेंटेन्स असतं. ओपन सेंटेन्स असल्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट. बरोबर आहे. तर आता मी पुढे x ची व्हॅल्यू लिहितो 4. तर आता तुम्ही सांगा येस इट इज अ स्टेटमेंट. का रे स्टेटमेंट, कारण की हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि हे आपण काय केले, डिक्लेअर केले. कसं डिक्लेअर केले, तर x ची व्हॅल्यू देऊन डिक्लेअर केले. x ची व्हॅल्यू नाही दिली, ओपन सेंटेन्स, नॉट अ स्टेटमेंट. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढू शकतो का एवढ्याची, नाही काढू शकत. समजते मी काय सांगतोय. तर आता आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काढूया. कशी काढायची, तर x ची व्हॅल्यू 4 इथे पुट करायचं. 4 चा स्क्वेअर 16 - 4 - 6
बरोबर. x च्या जागेवर 4 पुट केला, LHS मध्ये आन्सर किती येते 16 4 12, 12 6 6. आन्सर 0 आला का रे? नाही आलं. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. समजते? ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T आणि कॅपिटल F च लिहायचंय. पण महत्त्वाची जी नोट आहे ती ही आहे. काय नोट आहे? दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे का पहिल्यांदा बघा, मगच ट्रूथ व्हॅल्यू काढा. कोणाची पण ट्रूथ व्हॅल्यू काढायची नाही. म्हणजे मी म्हणलं प्लीज गिव्ह मी युअर पेन, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काढू शकतो का? नाही काढू शकत. त्याचं कारण एकच आहे. ते कुठलं सेंटेन्स आहे? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये रिक्वेस्ट केले, मग रिक्वेस्ट केलेलं सेंटेन्स नॉट अ स्टेटमेंट, देअरफॉर त्याची मी ट्रूथ व्हॅल्यू पण नाही काढू शकत. समजतंय मला काय सांगायचंय? म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू आपण कोणाची काढणार आहे? स्टेटमेंट आहे त्याची काढणार आहे. तर आता हा जो ट्रूथ व्हॅल्यूचा शेवटचा पॉइंट आहे, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्स कॅपिटल T आणि कॅपिटल F मध्ये लिहायचं. बाकीचं हे जे लिहिलंय आपण हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ही नोट पण तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची. तुम्ही काय करा, एक 2 मिनिटाचा स्क्रीनशॉट काढा फास्ट, आणि स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर मी लास्ट आपण जे लेक्चर मध्ये जे काही घेतलं आज ते आपण सगळं रिवाइज करूया. नेक्स्ट लेक्चरला मग आपण फर्स्ट एक्सरसाइज चालू करूया. ठीक आहे, ते आपण पटकन रिवाइज करून घेऊया आजचं. फक्त याचा स्क्रीनशॉट मारून घ्या फास्ट. तर मला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट याचा मारला असेल. तर आता मी पटकन रिवाइज करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पण मनातल्या मनात रिकॉल करायचं, नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेतलेलं असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आज आपण लॉजिक स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला सांगितलं नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम का सांगितली? तर त्याचं रिझन एकच होतं की पूर्ण नंबर सिस्टीम मध्येच आपल्याला लॉजिकची पहिली एक्सरसाइजची यूज होणार आहे. जसं की आता नंबर सिस्टीम मध्ये आपण कुठले कुठले नंबर्स बघितले. तर फर्स्ट बघितलं नॅचरल नंबर. तर पटापट रिवाइज करूया. नॅचरल नंबर, नॅचरल नंबर म्हणजे असा नंबर जो 1 पासून स्टार्ट होतो. नंतर होल नंबर, होल नंबर कुठून स्टार्ट होतो रे? 0 पासून स्टार्ट होतो. त्याच्यानंतर इंटिजर घेतला. इंटिजर म्हणजे काय? 0 च्या पॉझिटिव्ह साइडला पण नंबर, 0 च्या निगेटिव्ह साइडला पण नंबर, राइट. त्याच्यानंतर आपण घेतला रॅशनल नंबर. रॅशनल नंबर खूप महत्त्वाचा होता. रॅशनल नंबर असा होता P/Q या फॉर्म मध्ये. त्याच्यामध्ये P आणि Q दोन्ही काय होते? इंटिजर्स. आणि हा जो आपला डिनॉमिनेटर आहे म्हणजे Q नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं 4 हा रॅशनल नंबर आहे का? आहे. तर त्याचं रिझन असं होतं 4/1 असतं ते. सेम 0 रॅशनल नंबर आहे का? आहे. का? कारण 0 ला पण आपण काय लिहितो? 0/1 लिहितो. समजते मी काय बोलतोय? तर हे झाले रॅशनल नंबर. त्यानंतर आपण घेतलं इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे असा नंबर जो रूट मध्ये होता. रूट 37, रूट 47 या दोघांचं रूट काढू शकतो का रे आपण? नाही काढू शकतो. मग या दोन्ही नंबरचं रूट निघत नाही, म्हणून ह्याला आपण म्हणतो इरॅशनल नंबर. रूट निघालं की त्याला आपण काय म्हणणार आहे? रॅशनल नंबर. ह्याच्यानंतर आपण घेतला रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे मी काय सांगितलं? अ सेट ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर इज नथिंग बट ए रिअल नंबर. बरोबर ना? ज्याच्यामध्ये रॅशनल नंबर पण येतात, इरॅशनल नंबर पण येतात, त्याला मी काय म्हणतो? रिअल नंबर म्हणतो. त्याच्यावरती मी एक तुम्हाला ट्रू और फॉल्स पण विचारलं. एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर. काय? एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर. तर याचा आन्सर काय येणार आहे? ट्रू येणार आहे. त्याचं कारण असं प्रत्येक रॅशनल नंबर हा रिअल नंबर 100% असणारच आहे. समजते मी काय सांगतोय? त्याच्यानंतर आपण बघा रिअल नंबर नंतर आपण घेतला प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे असा नंबर ज्याला कोणच डिवाइड करू शकत नाही. कंपोजिट नंबर घेतला. कंपोजिट नंबरचं मी एक स्टेटमेंट सांगितलं. जो प्राइम नंबर नसतो तो कंपोजिट नंबर असतो. बरोबर. जसं की आता समजा मी एक्झाम्पल घेतो 5 हा प्राइम नंबर आहे का? तर आहे. 6 प्राइम नंबर नाहीये म्हणजेच तो कंपोजिट नंबर आहे. लक्षात येते मला काय सांगायचं? म्हणजे दोघं एकमेकांच्या अपोजिट आहे. प्राइम नंबर कुठल्याच टेबल मध्ये येत नाही, कंपोजिट नंबर कुठल्या तरी टेबल मध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आपण घेतलेला कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कसा नंबर होता रे? a+bi या फॉर्म मध्ये. मग कॉम्प्लेक्स नंबर मधला a+bi मध्ये a आणि b काय असतो? रिअल नंबर असतो. हे आपण नंबर सिस्टीमचे टोटल टाइप्स घेतले. त्याच्यानंतर आपण लॉजिक कडे वळलो. लॉजिकची पहिली एक्सरसाइज घेण्याच्या आधी आपल्याला सेंटेन्सचे टाइप माहित असले पाहिजे. मग ते आपण सेंटेन्सचे टाइप घेतले. तर सेंटेन्सचे जे टाइप होते त्याच्यामध्ये जो फर्स्ट टाइप होता तो फर्स्ट टाइप होता ॲसरेटिव्ह सेंटेन्स. तर तो खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ॲसरेटिव्ह सेंटेन्सच फक्त स्टेटमेंट असतो.
ऍसर्टिव्ह सेंटेन्सेस काय असतो स्टेटमेंट असतो, बाकी कुठलंच सेंटेन्स स्टेटमेंट नसतं. कारण उद्या आपण जी एक्सरसाइज घेणार त्याच्यामध्ये क्वेश्चन हाच आहे, चेक वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज स्टेटमेंट ऑर नॉट. मग आपल्याला फक्त एकच बघायचं की दिलेल्या प्रश्नात ऍसर्टिव्ह सेंटेन्स कुठला आहे. समजतंय? मग ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये मी काय काय सांगितलं एकदा बारकाईने व्यवस्थित ऐका. ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये मी सांगितलं तो डिक्लेरेटिव्ह असला पाहिजे. त्याचबरोबर मी सांगितलं सगळे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले हे ऍसर्टिव्ह सेंटेन्सेस असतात. आणि लास्ट मी सांगितलं कुठलं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन असू दे, कुठलंही त्याला x ची व्हॅल्यू दिली तर त्याला म्हणायचं ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच स्टेटमेंट. ठीक आहे. ऍसर्टिव्ह नंतर आपण घेतलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होतं कमांड ऑर रिक्वेस्ट. मग कमांड ऑर रिक्वेस्ट मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, शट द डोअर कमांड केली मी, प्लीज गिव्ह मी युअर पेन रिक्वेस्ट केली, तर त्याला मी म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पण इट इज नॉट अ स्टेटमेंट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नंतर मी घेतलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये इझिली काय दिसतो आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क, अँड इट इज आल्सो नॉट ए स्टेटमेंट. नेक्स्ट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये बघा क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन मार्क असेल असंच काय कंपल्सरी नाहीये, पण तुम्हाला दिलेल्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन दिसला त्याला म्हणायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, अँड इट इज आल्सो नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाचा टाइप तो म्हणजे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स मध्ये लक्षात घ्या पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होणार आहे. पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होणार आहे. मी एक्झाम्पलची आठवण करून देतो. ही इज गुड क्रिकेटर. पर्सन टू पर्सन प्रत्येक जण वेगळा इमॅजिन करणार आहे म्हणून ही इज गुड क्रिकेटर. इट इज ओपन सेंटेन्स अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स पण स्टेटमेंट नाहीये. त्याच्यामध्ये लास्ट एक गोष्ट ओपन सेंटेन्स मध्ये अशी होती, कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि x ची व्हॅल्यू नाही दिली त्याला म्हणायचं ओपन सेंटेन्स. तर तुम्ही फक्त आता एक काम करायचं की आपण जे पूर्ण आता रिव्हिजन घेतलं त्याच्यामध्ये फक्त सेंटेन्सचे जे टाइप आहेत सेंटेन्सचे टाइप पूर्ण बाय हार्ट करून ठेवा, जेणेकरून उद्या आपण फर्स्ट एक्सरसाइज चालू करताना आपल्याला ते आले पाहिजे. त्याचबरोबर लास्टचा महत्त्वाचा पॉईंट घेतला आपण ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये आपण एक नोट लिहून घेतली. काय नोट लिहून घेतली तर दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट असेल तरच ट्रूथ व्हॅल्यू काढा, नाही तर काढू नका. मग मला सांगा दिलेलं सेंटेन्स दिलेलं सेंटेन्स कधी स्टेटमेंट असतं, तर त्याचा आन्सर एकच आहे. दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट तेव्हा असतं जेव्हा ते ऍसर्टिव्ह सेंटेन्स असतं. बरोबर. मग ऍसर्टिव्ह सेंटेन्स कधी असतं हे फक्त लक्षात ठेवा, बाकीचं ऑटोमॅटिक लक्षात राहील. तर आता एकंदरीत आपल्या पूर्ण लेक्चर मध्ये आपण नंबर सिस्टीम घेतलं, सेंटेन्सचे टाइप घेतले आणि सेंटेन्सचे टाइप घेतल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू घेतली. तर उद्याचा जो पहिला आपला एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये असंच आहे, दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही चेक करा आणि जर असेल तर ट्रूथ व्हॅल्यू द्या. म्हणजे एक्सरसाइज साठी जे आपल्याला लागणार आहे ते ऑलरेडी आपलं सगळं झालंय. म्हणून तुम्हाला पूर्ण एक दिवसाचा जो वेळ मिळतोय त्याच्यामध्ये आता तुम्ही जे नोट डाऊन करून घ्याल ते पूर्णपणे बाय हार्ट करून ठेवा, म्हणजे उद्या आपण डायरेक्ट एक्सरसाइज स्टार्ट करू. ठीक आहे. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू. आपल्या टॉपिक मधला राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.